सुप्रभात सर्वांना. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. इंडिया अनलिमिटेड इंडिजी न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. स्वागत. इंडिजी न्यूज चॅनल हे एक स्वतःचं प्लॅटफॉर्म एस रविराज रवींद्र चांगो शिंदे, एक माजी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, सामाजिक विश्लेषक, राजकीय विश्लेषक आणि स्थापत्य अभियंता, विश्लेषक सल्लागार, ज्याने 32 वर्ष सेवा आणि विविध बहुउद्देशीय प्रकल्पावर काम करताना ठाणे शहर घडविण्याचा, विकास करण्याचा प्रयत्नात फार मोलाचा वाटा अधिकारी म्हणून दिला आणि सेवानिवृत्तीनंतरही एक प्रगल्भ अभियंता म्हणून मी आज शहरासाठी पण काम करत आहे. सार्वजनिक जीवनामध्ये, खाजगी क्षेत्रामध्ये माझ्या विविध कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांमार्फत मी शहराच्या विकास ध्येय धोरणाची कामे आखतो आणि सामाजिक आणि राजकीय चळवळ आणि कामगार संघटना आणि आंबेडकरी चळवळ ही सुद्धा मी जोपासतो. तर एक महत्त्वाचं निवेदन असं आहे की 3 तारखेला एक ठाणे महानगरपालिका प्रशासनाची अन्यायकारक गोष्ट म्हणजे मागील 3 वर्षातील 30 निवेदनं, तक्रारी, 30 तक्रारींची 60 निवेदनं देऊनशी महापालिका प्रशासन दिलेल्या निवेदनाच्या पत्राला काय कारवाई कुठपर्यंत गेली आणि पत्र कुठे पोचली इतकं देखील उत्तर देण्याची प्रशासनामध्ये भावना नाही. महाराष्ट्र शासन सेवाती नियमावली अनुषंगिक कुठल्याही नागरिकाला, कुठल्याही तक्रारदाराला आलेल्या तक्रारीचं, आलेल्या लिखित अर्जाचं लिखित उत्तर देणं एक कायद्यानुसार, नियमानुसार, शिस्तसेवा नियमानुसार बंधनकारक आहे. परंतु कुठलाही अधिकारी अशा पत्रांची दखल न घेता केवळ वरिष्ठाकडून, आयुक्ताकडून आलेले पत्र, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह उपायुक्त आल्याकडून पत्र त्या खात्याला जातं आणि त्या खात्यामार्फत ते पत्र वाचन करून काही कारवाई केली त्या संबंधित तक्रारदाराला उत्तरादाखल कळवत नाही आणि ते पत्र दप्तरी दाखल करतात. त्यामुळे हा कुठेतरी प्रशासनाचा नातर्केपणा आहे. आलेल्या तक्रारदाराला, आलेल्या नागरिकांना जो करदाता आहे त्या कराच्या मूल्यावर महानगरपालिका चालते, त्याला आपण उत्तर देणे बंधनकारक आहोत. परंतु हे अधिकारी निष्क्रिय आहेत. 9 प्रभाग समितीने आहे, 9 सहाय्यक आयुक्त आहेत आणि काही विशेष अतिक्रमणे आणि बांधकाम मुख्यालय, काही विशेष खात्याअंतर्गत सहाय्यक आयुक्त, असे टोटल 1 डझन 12 सहाय्यक आहेत. परंतु हे 12 सहाय्यक आयुक्त प्रतिनियुक्तीवरील काहीच काम करत नाही. त्यामुळे महानगरपालिकेला विनंती आहे आणि म्हणून तर मी 3 तारखेला आंदोलन केलं होतं की कुठल्याही नागरिकाच्या जर प्रश्नाला उत्तरं मिळत नाही तर माझ्यासारखा एक अधिकारी राहिल्या, कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत केल्या माणसाचं जे 30 मुद्दे आहेत, 30 मागण्या आहेत आणि 60 पत्र आहेत, यांचं आपण एकही उत्तर देऊ शकला नाही तर सर्वसामान्य नागरिकांना काय देणार. तर हे गंभीर आंदोलन, अर्धनग्न उपोषण बेमुदत प्रशासनाला, प्रशासकीय सूचनेला, पोलीस यंत्रणेला सूचना देऊन महानगरपालिका भवनासमोर केले आणि ह्या आंदोलनाचं पूर्वसूचना ठाण्यातील विविध वर्तमानपत्र, विविध TV चॅनल, विविध न्यूज चॅनल यांना दिली. त्यापैकी ठाण्यातील बहुउद्देशीयाचं ठाणे वैभव एक पाक्षिक आहे. ठाणे वैभव असे एक पाक्षिक आहे, त्यालासुद्धा मी लिखित पत्र देऊन आंदोलनाची पूर्वसूचना दिली होती बातमी देण्यासाठी. परंतु आमच्या वडिलांचा 1960 वर्षाचा इतिहास पाहता, त्यांची कार्यशैली, त्यांची कामगार चळवळ, त्यांची आंबेडकरी चळवळ ठाणे वैभवचे मुख्य संपादक नरेंद्र बळालांनी बघितलेले आहे.
आणि तेच नरेंद्र बळालांचे वारसा सुपुत्र मिलिंद बळाल याने सुद्धा देवगत काम करण्याची चांगू शिंदेची चळवळ बघितलेली आहे आणि एक इशारा दिला होता की जर वर्तमानपत्रामध्ये ठाणे वेबसारख्या जर आमच्या बातम्या दिल्या नाही तर तुमची पत्राची जळीत होळी केली जाईल, हा इशारा ठाणे वेबोला त्या काळी दिला होता. परंतु तरी देखील ठाणे वेबो हे पाक्षिक मी लिखित पत्र देऊन संघटनेचं महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन स्वतंत्र मजूर पक्ष हे पत्र देऊन सुद्धा पत्रातील बातमी आजतागायत वर्तमानपत्रात आली नाही आणि दुर्धर 3 तारखेचं आंदोलन झाल्यानंतरही विशेष आंदोलन कामगारांच्या प्रश्नाचं आंदोलन असून देखील वर्तमानपत्रामध्ये बातमी देत नाही. तर मला प्रशासनाला विनंती आहे की ठाणे वैभव हे नरेंद्र बळाल जे काही नाव आहे सभागृहाला दिलेलं ते तात्काळ बदला, कारण या नरेंद्र बळाल सभागृहाच्या नामकरणाचा कुठलाही ठराव नाही. मी माहिती अधिकाऱ्यामध्ये पत्र दिले मागणीचं, अद्यापर्यंत माहिती माझ्यापर्यंत पोचली नाही आणि माहिती मी स्वतः जाऊन घेतली असता की त्याची कुठेही सचिव विभागामध्ये नोंद नाही, कुठलाही ठराव प्रकरणी केल्याचा नामकरणाचा कुठलाही ठराव नाही, कुठलाही रेकॉर्ड नाही, प्रभाग समितीला कुठलाही रेकॉर्ड नाही. त्यामुळे अशा बिना अनधिकृत नाव दिलेलं नरेंद्र बळालाच्या सभागृहाचं नाव रद्द करा. पूर्वी नगरपरिषद नगरपालिका असताना सभागृहामध्ये जे ऐतिहासिक फोटो होते ते संपूर्ण फोटो या सभागृहामध्ये लावणे योग्य आणि उचित होते, परंतु कुठेही एकही फोटो दिसत नाही. फक्त नरेंद्र बळालाचाच फोटो या सभागृहामध्ये आहे. याचा अर्थ काय समजायचा, याचं योगदान काय आहे महानगरपालिकेसाठी, याचं योगदान काय आहे सफाई कामगारांचे, याचं योगदान काय ठाणेकर जनतेसाठी, जे केवळ वर्तमानपत्राच्या ठाणे महानगरपालिकेच्या जाहिराती घेऊन आपला उदरनिर्वाह करतं आणि पाक्षीदारे राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या जाहिराती तेवढं छापतं, बाकी विशेष काही मौल्यवान असं काम नाही. त्यामुळे जर का हे कामगारांच्या हिताचं आंदोलन असेल, जनजागृतीचं आंदोलन असेल, क्रांतीचं आंदोलन असेल, एक संघटनात्मक चळवळ असेल, तर ह्या चळवळीचं आंदोलन वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी न देता एक जातीयवादी धोरण जर अवलंबत असेल, मी निवडणुकीला उभा होतो विधानसभेच्या 147 विधानसभा क्षेत्रामधून उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री या विरोधामध्ये, परंतु निवडणुकीला उभी राहत असताना एकही बातमी या ठाणे विभागाने वृत्तपत्र समूहाने मला जी दिली नाही. शिवाय ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण मी प्रभाग क्रमांक 15 मधून अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवार म्हणून मी निवडून उभा होतो. खटारा चिन्हावरती माझं शेतकरी मजूर कामगार पक्षावरती मी उभा होतो, परंतु आयत्यावेळी फॉर्मचा उशीर झाल्यामुळे चिन्हाचं बाबत पार्टीच्या बाबतचं मला अपक्ष घोषित करून खटार ही निशाणी दिली आणि मी प्रगल्भपणे निवडणूक लढलो. मी माझा प्रभाग क्रमांक 14 ही शिवसेनेला पद सोडलं राकेश शिंदेला प्रताप नाईकच्या विनंतीवरून आणि मी स्वतः 15 मधून अनुसूचित जाती वर्गामधून निवडणुकीला उभा राहिलो. जर सार्वजनिक बातम्या जर वर्तमानपत्रात आल्या सर्व उमेदवारांच्या 131, तर त्यात कुठेही माझं नाव प्रचारामध्ये या वर्तमानपत्राने छापलं नाही. याचा अर्थ हे जातीयवादी धोरण आहे हे एकंदरीत दिसून येतं. त्यामुळे ह्या जातीय धोरणाला मूठ माती द्यायला पाहिजे. म्हणून येत्या सोमवारी नाही म्हणत, येत्या महासभा दिवशी ज्यावेळेस महासभा असेल ह्या महिन्याची आचारसंहिता संपल्यावरती जी काही महासभा येईल त्या महासभेपुढे या ठाणे वर्तमानपत्राची होळी केली जाईल हे तुम्हाला निक्षून सांगतो. येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या महासभेच्या दिनी या ठाणे पत्राची मी अखंड होळी करणार. महानगरपालिकेच्या गेटवर हा माझा संदेश आहे, हा माझा इशारा आहे. जातीयवादी पेपर या सार्वजनिक जीवनामध्ये चालणार नाही, जातीयता चालणार नाही. त्यामुळे हे चौथा स्तंभ असणारे पेपर हा भ्रष्टाचारी पेपर आहे. हा महानगरपालिकेच्या जाहिराती घेतो, हा महानगरपालिकेच्या संपूर्ण विविध राजकीय
पुढाऱ्यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीचा वेळ पाक्षिक आहे आणि ह्या पेपरला कुठलंही महत्त्व नाही, केवळ लहान मुलांना शिशी करण्यापुरतं पात्रतेचा पेपर आहे. त्यामुळे अशा पेपर जे होईल महानगरपालिकेच्या गेटवरती होणार हे निक्षून सांगतोय. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद.